पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर, संपूर्ण रस्ते पाण्याखाली, मनोर बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी, जनजीवन विस्कळीत। भिवंडीला मुसळधार पावसानं झोडपलं, मुख्य बाजारपेठ पाण्याखाली, 3 फुटांपर्यंत पाणी, तर या ठिकाणी घरांसह दुकानांमध्ये पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत। मुंबई ठाण्यासह उपनगरात पावसाचा हाहाकार, कल्याण, नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं। हवामान विभागाकडून पुढील काही तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा। मुंबई पश्चिम उपनगरामध्ये पावसाचा जोर वाढला, अंधेरीच्या विरा देसाई परिसरातील सोसायट्यांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। विरारमधील अनेक परिसरांमध्ये पाणी, विवा कॉलेज परिसर जलमय, नालासोपारा, तुळींज स्टेशन रोड आणि बस डेपो परिसर पाण्याखाली, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची कसरत सुरू। पावसामुळे तीनही मार्गांवरील रेल्वे सेवा खोळंबली, मध्य हार्बरसह पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली। 20 ते 25 मिनिट रेल्वे उशिरा, नोकरदार वर्गाची तारांबळ, रस्ते वाहतूक मात्र सध्या सुरू आहे। मुंबईमध्ये कॉटन ग्रीन परिसरात उघडे मॅनहोल पाहून महापौर संतापल्या, रितू तावडेंकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी करण्यात आली। कारवाईचा आदेश देऊनही दुर्लक्ष केल्यानं महापौर संतापल्या। पावसामुळे राज्यभरात झाडांच्या पडझडीचं सत्र सुरू, मुंबईसह पुणे, नाशिक, साताऱ्यामध्ये झाड कोसळल्याच्या घटना, वाहनांचं मोठं नुकसान, तर ठाण्यामध्ये दुचाकीवर झाड कोसळून 2 जण जखमी। ठाणे, नवी मुंबईसह पालघर जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी, पावसाच्या रेड अलर्टनंतर जिल्हा प्रशासनाचा निर्णय, शिक्षण विभागाकडून आदेश जारी। गुजरातमध्ये मुसळधार पावसाचं थैमान, नदी नाल्यांना पूर, मांगरोळ तालुक्यातील रस्ते जलमय, जनजीवन विस्कळीत। मध्य प्रदेशात पावसाचा धुमाकूळ, बालाघाटमध्ये पुरात अडकलेल्या 16 जणांचं रेस्क्यू, 37 ठिकाणी रस्ते बंद, पोलीस अधीक्षकांची ही माहिती।